आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, स्वानंदी उठ. स्वानंदी, स्वानंदी. कोण आहे? घाबरू नकोस. तू सांगितलेल्या पत्त्यावर आपण पोहोचलो म्हणून तुला उठवत होते. बर, हेच आहे का ते हॉस्टेल? हो ताई, थँक्यू. अगं थँक्यू काय त्यात? एवढ्या अपरात्री एखादी मुलगी संकटात दिसली तर कोणी मदत करेल. एखादी मुलगी संकटात असली ना की तिला मदत करणारे कमी आणि गैरफायदा घेणारे जास्त असतात. पण तुम्ही थांबलात, मला मदत केली, त्यासाठी खरंच थँक्यू बरं का. अगं माझं सोड, पण मला सांग, एवढ्या अपरात्री आणि तेही एकटीच हायवेच्या कडेला, नेमकं झालं काय होतं? तुझ्या पोटात मूल वाढतंय, तू प्रेग्नंट आहेस. बस चुकली होती माझी. आणि मग हे कसं लागलं तुला? पाय घसरला होता. अच्छा, बरं झालं मी भेटले तुला, नाहीतर हायवेवर असं रात्री अपरात्री एकटीनेच सेफ नाहीये. आणि तू इतकी दमली होतीस ना की गाडीत बसल्या बसल्यास तुला गाढ झोप लागली. बर, काळजी घे. आणि हो, या हॉस्टेलमध्ये आहे ना तुझ्या ओळखीचं कोणी? हो. बर, जा मग नीट. आणि काळजी घे, आराम कर. ठीक आहे? चल रे. तू सांभाळून. या जगात चांगलेपणाचा मुखवटा घालून बरेच नराधम वावरतात, पण बाईच्या जातीला त्या मुखवट्या मागचा नराधम ओळखता आला पाहिजे. सोबत कितीही चांगली असली ना तरी मुलीच्या जातीने रात्री बेरात्री बाहेर राहणं सेफ नाहीये. त्या शब्दात सांगू मी वॉर्डन मॅडमला की मी त्यांच्या आशा अपेक्षा सगळ्या खोट्या ठरवल्यात. तुम्ही माझ्या आयुष्यात एक महत्वाची जागा घेतली होती. तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असाल तर मला तुमच्या सोबत राहावं असं वाटतं.
सरपंच ऐका हो, ऐकून घे. मणी साहेब ऐकून घ्या. हे नका, हे नका. मणी साहेब इस्तव आहे, इस्तव अशी मस्ती नाही. तुला काय वाटलं तू सांगणार नाही तर मला कळणार नाही ही अफवा तूच पसरवली ना अहो ते अफवा नाहीच आहे. ऐकून तर घ्या ना. मी सांगतो थांब. चल, बोल. सांग चल. मी तुमचा गुन्हेगार आहे. गुन्हेगार आहे मी तुमचा. हात जोडून माफी मागतो. तुम्ही मागाशी असं तावात आले. नेमका काय मॅटर घडला हे मी तुम्हाला सांगितलं नाही, पण तुम्ही मनापासून सांगा ही वांगाळ बातमी कोणत्या तोंडानं सांगणार होतो मी तुम्हाला सांगतो मनी साहेब, जीव होता बरं माझा स्वानंदीवर. आईची आण घेऊन सांगतो लगीन करणार होतो, थाटात ठेवली असती. आणि ही पडली सुपरफास्ट एक्सप्रेस. हट्टानं गाव सोडलं, पार मुंबईला गेली. मी काही बोललो नाही बरं, नाही दमानं घेतलं. आपला स्वभावच नाही तो, लोडच नाही दिला कोणाला. म्हटलं करू दे तरुण रक्त आहे, हवं ते करू दे. पण ही असं शेण खाऊन गावाला येईल हे वाटलं नव्हतं. सरपंच डॉक्टरांनी अख्ख्या गावासमोर सांगितलंय, कन्फर्म आहे. असाच शॉक मला बी लागला होता. अख्खी बॉडी थरथरायला लागली. काय सांगू तुम्हाला.